नमस्कार. शंखनाद न्यूज चॅनलच्या विशेष मुलाखत या कार्यक्रमात मी सुनील कुहीकर आपलं स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमात आपल्यासोबत उपस्थित आहेत नागपूर शहराच्या, नागपूर जिल्ह्याच्या आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातलं आणि समाजकारणातलं एक सुपरिचित असं नाव गिरीशजी व्यास. गिरीशजी, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. गिरीजी, आपण चर्चेला सुरुवात करू. जी, एक मोठ्या नावाचा वारसा घेऊन तुम्ही एका कुटुंबात जन्माला आला आहात, पंडित बच्छराजी व्यास. मला वाटतं आईचाही एक वारसा तुम्हाला चांगल्या पद्धतीने लाभलेला आहे. कधी या मोठ्या नावाचं दडपण समाजात जगताना जाणवलं? निश्चित रूपाने वडिलांचं नाव इतकं मोठं आहे की ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी अनेक वर्ष राजस्थानमध्ये काम केलं. शिवाय जेव्हा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी एक राजकीय पक्ष स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली आणि संघाला जेव्हा त्यांनी मदत मागितली आणि जी माणसं त्यांना त्यावेळेला संघाने दिली होती त्यामध्ये एक नाव होतं पंडित बच्छराजी व्यास. बरोबर. आणि त्यामुळे साहजिकच त्यांच्या नावाचं जे वलय आहे ते वलय मागे असल्यामुळे एक राजकीय क्षेत्रामध्ये काम करताना एक दबाव, पण तो संस्कारात्मक. त्यांनी केलेलं काम अगदी जीवनाच्या शेवटच्या घटकेपर्यंत त्यांचं असलेलं नाव आणि ज्या पद्धतीने त्यांनी जीवन जगलेत त्या सगळ्या आदर्शाला घेऊन चालण्याची एक निश्चित रूपाने मला जबाबदारी होती आणि तीच पार पडण्याचा मी प्रयत्न केलाय. अगदी सुरुवातीपासूनच तुम्ही विद्यार्थी चळवळीमध्ये राहिलात आणि वेगवेगळ्या सामाजिक चळवळींमध्ये पण तुमचा सहभाग राहिला. ती जी सुरुवात आहे आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातली, तर त्याच्याबद्दल काही सांगा. मुळात सर्व लहानपणापासून मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होतो आणि अगदी बालपणापासून, शिशुपणापासून मी संघात जात होतो. आणि त्यानंतर जेव्हा आणीबाणी 1975ला आली त्यावेळेला संघाने जेव्हा सत्याग्रह स्वयंसेवकांना करायला सांगितले तर त्या एका टीमचं नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली. नुकतंच वडिलांचं निधन झालं होतं 1972ला आणि 75चा तो काळ होता ज्या काळामध्ये मी बहुधा B.Com पार्ट 1ला असेन. आणि त्या काळामध्ये मी जेव्हा या सत्याग्रहाची तयारी केली आणि माझ्यासोबत 21 माझे मित्र, सहकारी, स्वयंसेवक मी घेतले आणि मी जवळपास महाल क्षेत्रामध्ये तास दीड तास पोलिसांना छकवत राहून आम्ही सत्याग्रह केला. मला आठवतो तो बुधवारचा दिवस होता आणि महालातला बुधवार हा गजबजलेला बुधवार असतो, भाजीचा मोठा व्यापाराचं केंद्र असतं. त्यावेळेला आम्ही सत्याग्रह केला. 12 वाजेपासून सुरू केलेला सत्याग्रह 4 वाजता आम्हाला अरेस्ट झाली आणि त्या सगळ्या याच्यामधून एक 45 दिवस 40 दिवस मी सेंट्रल जेलला होतो. आणि तिथून जेव्हा बाहेर निघालो आणि आणीबाणी संपली त्यावेळेला निश्चित रूपानं काहीतरी करण्याची एक मनामध्ये मनीषा होती आणि त्या दृष्टिकोनातून मी काम करायला सुरुवात केली. मग विद्यार्थी चळवळ, ABVP, मग महानगरातील सिपेडमेळ कॉलेजचं पॅनल ABVPचं लढवलं आणि हे करता करता विद्यापीठाच्या राजकारणामध्ये माझ्या परिवाराची जबाबदारी सांभाळून, म्हणजे बँकेची नोकरी सांभाळून, त्या आधीच्या प्रायव्हेट नोकऱ्या सांभाळून मी हे सगळं सामाजिक जीवन केलं. पण मला त्या पद्धतीची एक सवय त्या काळामध्ये लागली आणि 1985ला मी नगरसेवकाची निवडणूक मला मान्य नितीनजी गडकरी यांच्या आग्रहास्तव लढावी लागली. मी ती लढली, जिंकलो आणि तिथून अधिक सक्रिय राजकारणाला माझी सुरुवात झाली. बरोबर. आणीबाणीचा काळ तुम्ही केवळ नुसता जवळून बघितला नाही, स्वतः अनुभवला आहे. एकूण कसं वातावरण होतं त्यावेळेला? बघा, त्यावेळेला मला एक छोटी, ज्याला आपण ट्रेलर म्हणू, झलक म्हणू, गांधी हत्येच्या वेळेला ज्या पद्धतीने संघावर बंदी लावली आणि संघाच्या त्या काळाच्या प्रतिकूल काळातल्या त्या अगदी प्रारंभिक पदाधिकाऱ्यांना, त्यांच्या प्रचारकांना, त्यांच्या स्वयंसेवकांना, ज्या परिवारांना हाल अपेष्टा भोगाव्या लागल्यात त्या यापेक्षा अत्यंत कठीण होत्या. पण त्याची एक छोटं ट्रेलर आम्हाला इमर्जन्सीमध्ये बघायला मिळालं की ज्या पद्धतीनं आम्ही तर DIR मध्ये होतो, सत्याग्रही म्हणून होतो,
आम्ही बॅरकमध्ये बंद होतो आणि एक मोठी टीम नागपूरच्या सगळ्या स्वयंसेवकांची होती, वेगवेगळ्या ठिकाणाहून स्वयंसेवक आले होते. पण मिसामध्ये ज्या आपण देशभरातल्या कथा प्रसंग त्यांचे अनुभव जर ऐकले तर निश्चित रूपानं तो कठीण काळ होता आणि त्या काळामध्ये अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचं चित्र त्यावेळेला होतं. आणि त्यामुळे एक या आत्ताच्या वर्तमान स्थितीमध्ये काम करण्याची एक राजकारणाच्या माध्यमातून एक मनामध्ये खूप प्रबळ इच्छा निर्माण झाली होती. अगदी तुम्ही जो काळ सांगताय त्यावेळेला तुम्ही फार तर 17-18 वर्षांचे असाल निश्चित. की आणीबाणीचा काळ तुम्ही तो जवळून बघितला. त्याच्यानंतरचं पुढचं जे ध्येय आहे ते त्याच वेळेला पुढची स्वप्न बघितली गेली होती. हा निश्चित. कारण मी एक सांगू शकतो की माझे वडील एक कवी होते आणि त्यांना आशु कवी म्हणून त्यांचं नाव होतं की जे प्रसंगावर कोणाच्या म्हणण्यावर ताबडतोब पण सगळ्या रचना त्यांच्या देशभक्तीपर गीताच्या होत्या. बरं. ते त्यांनी लिहिलेली अनेक गीतं संघामध्ये आजही गायली जातात. अनेक गीतं प्रसिद्ध आहेत. अगदी चाणक्य मधल्या गीतापासून तर लो श्रद्धांजली राष्ट्रपुरुष पर्यंत किंवा ध्येय साधना अमर रहे किंवा आज पूजा की घडी वगैरे अशी अनेक गीतं त्यांनी लिहिले. तर हा जो एक संस्कार माझ्यावर होता तो भाव थोडा बहुत माझ्या मनात होता. आणि राजकारणात जेव्हा प्रवेश झाला त्याच्या आधी इमर्जन्सीमध्ये मी देखील गीतं लिहायला सुरुवात केली. काही गीतं माझी तयारी आहेत जी देशभक्तीपर लिहिलेली आहेत. एक बाळकडू मिळाल्याचं आहे का किंवा मग हिंदी साहित्याच्या बाबतीत कवी संमेलन अटेंड करण्याची सवय लागली आणि त्या कविता ऐकून देखील मनामध्ये काहीतरी करण्याची इच्छा ही साहजिकच मनामध्ये येण्याचं एक स्वभाव होता. तो जोपासला गेला. मग तो संघटनांच्या माध्यमातून कामाच्या माध्यमातून हळूहळू त्याकडे ओढ जास्त वाढत गेली. एका राजकीय व्यक्तीच्या पडद्यामागे एक कवी दडलेला आहे असं आता तुमच्या बोलण्यातून आलं आणि तुम्ही स्वतः काही कविता पण केल्यात. एखादी रचना ऐकायला आम्हाला पण आवडेल. मी जेलमध्ये असताना एक लिहिलं होतं कि निकल पड़े हैं खुली सड़क पर ये जलते अंगारे, किसमें इतनी हिम्मत है जो इनको हाथ लगाए, स्वार्थ नहीं रखते ये मन में, नहीं लोभ है सत्ता का, घोष वाक्य पर निकल पड़े हैं लोकतंत्र बचाना है, जीवन जिनका हुआ समर्पित भारत माता की सेवा में, वे कहलाए दो ही और जेलों में ठूसे जाते हैं, पर सदा हुआ है दमन कंस का, ये इतिहास पुराना है, अब ना कोई दोहराए यह और ना ऐसा काम करे, हमने ली है गांधी की शपथ, ये याद रहे याद रहे. आम्ही अहिंसेचा मार्ग त्यावेळेला स्वीकार केला होता आणि त्या माध्यमातून सत्याग्रह केला होता. गिरीशजी, तुमचा राजकारणातला जो प्रवेश आहे, तुम्ही बँकेत नोकरी करत होता आणि ती नोकरी सोडून तुम्ही राजकारणात आला, तर हा बदल कसा घडला? ना मला माननीय नितीनजी गडकरी आमचे अध्यक्ष होते आणि त्यावेळेला युवा मोर्चामध्ये त्यांच्याबरोबर मी उपाध्यक्ष म्हणून काम करत होतो नागपूर शहरामध्ये. कालार्धाने ते महामंत्री झाले नागपूर शहराचे आणि मी पूर्व नागपूरचा पदाधिकारी म्हणून काम करत होतो. बँकेची नोकरी मी सोडली नाही कारण माझ्या घराची आर्थिक स्थिती काही खूप चांगली नव्हती आणि त्यामुळे त्यांनी आग्रह केला की इथून निवडणूक तुला लढायची. आणि माझं सौभाग्य की मला संघ कार्यालय परिसरामधून निवडणूक लढण्याची संधी मिळाली आणि मी ती निवडणूक लढलो. आणि 1985 पासून मी नगरसेवक म्हणून काम करायला लागलो. बँकेने मला परवानगी दिली. नागपूर नागरिक सहकारी बँक ही संघ विचारातून प्रेरित असलेली बँक आहे आणि त्या बँकेच्या सगळ्या संचालकांनी निर्णय घेतला की गिरीशला ही परवानगी दिली पाहिजे. मी आठवण करून देतो की मी 1975 बँकेत मार्च मध्ये लागलो आणि मी डिसेंबर मध्ये सत्याग्रह केला होता. त्यामुळे ती देखील परवानगी मी राजीनामा देऊन निघालो होतो पण नंतर माझा राजीनामा मंजूर केला नाही. परत आल्यावर मी नोकरीवर लागलो. पुन्हा माझं काम सुरू झालं. 85 माझ्या नेत्यांनी नितीनजींनीच बँकेच्या अध्यक्षांशी बोलणं केलं, संचालकांशी बोललं की गिरीशला तुम्ही आम्हाला द्या आणि त्याला निवडणूक लढवायची आणि त्यांनी मला निवडणूक लढण्याची परवानगी दिली म्हणून मी लढलो. पण या संपूर्ण काळामध्ये माझ्या बँकेच्या कारभारावर माझा कुठेही परिणाम पडला नाही. मी दोन्ही बाजू व्यवस्थित सांभाळल्या. सकाळचा लवकरचा वेळ मी माझ्या सामाजिक कामाला देत होतो, राजकीय कामाला, आणि दुपारनंतरचा वेळ
मी बँकेचं पूर्ण काम सांभाळून आणि रात्री उशिरा 11 वाजेपर्यंत मी काम करत होतो आणि मी ते देखील काम त्यावेळेला पूर्ण केलं. कधीही बँकेला अडचण नाही. मी 97ला 2 टर्म नगरसेवकाची पूर्ण केल्यानंतर 97 मध्ये मी नोकरी सोडली. बरं, तुम्ही विधान परिषदेत पण सदस्य म्हणून निवडून गेलात. जी. तर तिथला अनुभव कसा होता? नाही, विधान परिषदेचा अनुभव अत्यंत माझ्यासाठी अभिमानास्पद होता. मुळात ज्या निवडणुकीमुळे मी गेलो ते निवडणूक मी मागितलीच नव्हती, पण माननीय नितीनजी गडकरी आणि देवेंद्रजी फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी ती निवडणूक माझ्या नावाने मला थोपवली. कारण ती जी निवडणूक आहे ती अधिक खर्चिक निवडणूक अशी मानली जाते आणि माझी आर्थिक स्थिती त्यावेळेला नव्हती, आजही नाही की मी एवढे पैसे खर्च करू शकेन. पण पक्षाने जबाबदारी घेतली आणि संयोगाने देवेंद्रजीच्या नेतृत्वामुळे, नितीनजीच्या मार्गदर्शनामुळे ती ऐतिहासिक अविरोध निवडणूक झाली आणि मी 36 तासामध्ये आमदार झालो. ही माझ्यासाठी सर्वात पहिली महत्वाची बाब होती. सभागृहामध्ये गेलो तर अनेक लोक माझ्या वडिलांच्या नावाशी परिचित होते, कारण माझे परिचय माझा जेव्हा करून दिला, शपथ जेव्हा झाली, तेव्हा माझ्याबद्दल सांगण्यात आलं की यांचे वडील हे 3 टर्म ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी मधून या विधान परिषदेचे सदस्य होते. ही एक मोठी बाब माझ्या समोर होती आणि त्यामुळे साहजिक सर्व जे सदस्य होते पक्ष आणि विपक्षाचे, त्यांच्यामध्ये माझ्याबद्दलचा एक वेगळा भाव होता आणि त्या भावाच्या आधारावरच मी माझं चांगलं काम करू शकलो. मला देवेंद्रजींनी संधी दिली आणि मला सभापती तालिकेवर ठेवलं आणि मला सभापती देखील त्या खुर्चीवर बसून काम करता आलं. रामराजे निंबाळकर आमचे सभापती होते, ते अनेकदा मला बोलावून घ्यायचे आणि मला सभापतीचं कामकाज देखील करण्याचा अनुभव मिळाला आणि मी त्या कामामध्ये खूप समाधानी आहे. मी चांगले प्रश्न उचलले. नागपूरच्या कॅन्सर हॉस्पिटल झालं पाहिजे, पूर्ण वेळेचं 100 बेडेड असलं पाहिजे. मेडिकल कॉलेजच्या त्या 4 एकरच्या जागेमध्ये ते देखील मी मागणी रेटून धरली. ते आज साकारत होत आहे, त्याचा मला निश्चित रूपाने अभिमान आहे. त्यावेळेला मी खूप त्याच्यासाठी लढलो, कारण हायकोर्टचा निर्णय होता की ते केलं पाहिजे. गोव्याची एक पोस्टमॉर्टम करण्याची एक अत्यंत आधुनिक मर्च्युरी सेंटर तिथे तयार झालं होतं. त्या पद्धतीचं संपूर्ण महाराष्ट्रात मर्च्युरी सेंटर व्हावं, लोकांना वाट पाहावी लागू नये, लोकांना त्वरित ते त्यांचं जे काही व्यक्तीचं जे प्रेत आहे ते लवकर त्यांना मिळावं, या दृष्टिकोनातून मी सभागृहांमध्ये विषय ठेवला. ते देखील मिळाला. माझा कठीण काळ म्हणजे कोरोनाचा तो 2 वर्षांचा कार्यकाळ होता, ज्या कार्यकाळामध्ये मला खूप जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली. नितीनजींच्या माध्यमातून मला ॲम्ब्युलन्सेस मी मागवून घेतल्या माझ्या फंडातून. मेडिकल कॉलेज असेल, मेयो असेल, डागा हॉस्पिटल असेल किंवा जिल्ह्यांचे रुग्णालय, सगळे या सगळ्यांमध्ये मी औषधांचा पुरवठा केला. अगदी एकेका गोष्टीचा सगळे जे कोरोनामध्ये साहित्य लागत होते त्यांचा पुरवठा करण्यासाठी देखील माझा निधी उपयोगात मोठ्या प्रमाणात झाला, याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यामुळे आम्ही लोकांची सेवा करू शकलो. कोरोना काळात बरीच कामं तुम्ही, तुमची संस्था आहे त्याच्या माध्यमातून झाली, त्याच्याविषयी काही सांगा. कोरोना काळामध्ये साहजिक मी त्यावेळेला आगाराम देवी मंदिर, जे नागपूरचे नगरदेवी म्हणून प्रसिद्ध ऐतिहासिक मंदिर आहे, ज्याला 350 वर्षाचा कार्यकाळ आहे, त्या मंदिराचा मी अध्यक्ष असल्यामुळे आणि मंदिरामध्ये अनेक भाविक लोक आपले तांदूळ आणून तिथे ठेवतात, ओटी भरतात, तो सगळा साठा मंदिरामध्ये असतो. तो आम्ही विविध संस्थांना वेगवेगळ्या पद्धतीने देत होतो. त्या सगळ्या धान्यांचा आणि माझा त्यावेळेचा संपर्काच्या माध्यमातून गोंदियामधून जे राईस मिल असोसिएशन आहे त्यांच्या माध्यमातून मी खूप मोठा तांदूळ हा नागपूरमध्ये बोलावला. आम्ही आगाराम देवी मंदिरातून ती सेवा चालू केली आणि एक लाईव्ह किचन जे आमच्या ट्रस्टी लोकांनी मिळून माझ्याबरोबर चालू केलं. मग ते रामचंद्र पिल्लारे असतील, हरिओमजी अग्रवाल असेल, विनोद आष्टेकर, गिरिजाशंकर अग्रवाल, विकास पेटकर, बाबा तिवारी, आम्ही 8-10 जणांनी मिळून ते सेंटर चालू केलं ना. आम्हाला आनंद होतो त्या गोष्टीचा की रोज 2,500 लोकांचा आम्ही स्वयंपाक तिथे करत होतो आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने तो स्वयंपाक व्हायचा. आजही आमचं सभागृह आणि आमचं किचन हे अत्यंत वेगळं आहे आणि मास्क घालून आमचे कर्मचारी काम करायचे आणि तिथून लोक अन्न घेऊन जायचे. आम्ही लोकांना डबे द्यायचो, हॉस्पिटल्समध्ये पाठवायचो आणि आमच्या जे ट्रॅफिक पोलीस जे काम करत होते त्यावेळेला
त्यांना देखील नाश्ता आणि चहा हा मंदिरातून जात होता. एक मोठी सेवा केली. त्या काळामध्ये एक समर्पण सेवा समिती म्हणून आम्ही चालू केली की जे पेशंट्स घरी आहेत, नितीनजींनी आम्हाला ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर दिले, आम्हाला ऑक्सिजन सिलेंडर्स दिले, ते ऑक्सिजन भरून आणून ठेवून जे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन लागतात ते मोठे सिलेंडर आम्ही दिले. आजही आमच्या समर्पण सेवा समितीजवळ ते सगळे सिलेंडर्स आहेत, ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर आहेत. आम्ही तिथे बेड्स देखील घेतले होते, जे मेडिकलचे बेड लागतात ते कमोड्स घेतले, आम्ही युरिन्स टॉयलेट्स घेतले आणि या सगळी सेवा करून आम्ही एक ॲम्ब्युलन्स खरेदी केली नितीनजींच्या माध्यमातून. ती देखील आजपर्यंत सेवारत आहे. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी समाजाच्या अनेक लोकांनी मोठ्या हाताने आम्हाला मदत देखील केली, कारण साधनं नव्हती, मागण्याची स्थिती नव्हती. ज्यावेळेला आम्ही चांगलं काम करत होतो, म्हणजे अगदी गंगा जमनामध्ये देखील आमचं किचन चालायचं, हे देखील अत्यंत महत्वाचे. आणि त्यासाठी आम्हाला पोलीस आयुक्तांनी भूषणकुमारजी उपाध्यायांनी आमचं कौतुक देखील केलं. ते सगळं समाजाचं जे वलय आहे ते राजकीय माध्यमातून उपयोगात आणण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि प्रामाणिक सेवा करण्याचा प्रयत्न केला. हे तर कोरोनाच्या काळातलं उदाहरण झालं. एरवी पण म्हणजे एक राजकीय वलय तर तुम्हाला आहेच, पण त्याच्या पलीकडेही सामाजिक उपक्रम बरेच तुम्ही करत असतात, तर ते कोणते कोणते आहेत? बघा, एक आहे की राजकारणाला या काळामध्ये एक वय लागतं. आता जवळपास नगरसेवक, संघटनेची सगळे पद, प्रवक्ता म्हणून भाजपचा महाराष्ट्रातला 7-8 वर्ष ते काम केलं. त्यामुळे आता कसं आहे की जी पदं माझ्याजवळ आली त्या पदांचा न्याय केला. विदर्भभरच्या सगळ्या जिल्हा, तालुका, गावांपर्यंत, अगदी गडचिरोलीच्या दुर्गम भागांमध्ये देखील संघटनेचं काम केलं. हे सगळं केल्यानंतर आता नवीन पिढी आली. त्या नवीन पिढीसाठी जी आता संध्या उपलब्ध आहेत ते त्यांचं काम करतात. त्यामुळे जी संधी पक्षाने दिली त्याच्याबद्दल खूप आभार व्यक्त करून मोठं संधी मिळाल्याचा आनंदही आहे मला. आणि मग याच्याच नंतर माझ्यासारखा एक सक्रिय माणूस मग नोकरीत असता तर सेवानिवृत्त झाला असता काय केलं असतं, एका राजकारणामधून निवृत्त झाला असतं तर काय केलं असतं, हा प्रश्न नेहमी माझ्या समोर होता. आणि मी सुरुवातीपासून खेळाडू राहिलोय, त्यामुळे सतत खेळत राहण्याची आणि सतत काम करण्याची मला एक सवय माझ्या शरीराला लागली. मित्रमंडळी तशा जमवलेल्या आहेत, वेगवेगळे ग्रुप्स आहेत माझे. त्या ग्रुपच्या माध्यमातून सतत सामाजिक, म्हणजे अगदी साहित्याच्या क्षेत्रामध्ये पंचम नावाच्या संस्थेपासून असेल, मराठी नाटकांचं आयोजन असेल, किंवा संगीतमय कार्यक्रमांचं असेल, कीर्तनांचा कार्यक्रम असेल, किंवा मंदिरांची स्थापना जीर्णोद्धार असेल, किंवा बाकीचे सगळे कामं, आरोग्य शिबिर असतील, हे सगळं करून रक्तदानाचे शिबिर हे लागोपाठ घेण्याचं काम हे सातत्याने करतो. आणि हे करत राहण्यामध्ये एक वेगळा आनंद आणि सक्रियता आहे. अनेक संस्था माझ्याजवळ आहेत, त्या संस्था सगळ्यात सक्रिय आहेत. म्हणजे कुठलीही NGO, कुठल्याही सरकारी मदतीशिवाय मी चालवतोय. कारण सरकारी मदती घेण्यामधले जे काही अडचणी आहेत ते आमच्या लक्षात येतात. पण मला माझं जे काही 50-51 वर्षाचं राजकारणामधलं नागपूरचं आणि नागपूरच्या बाहेरचं जे वलय आहे, मी एखाद्या कार्यक्रमासाठी कोणाला फोन केला की बाबा रे या कार्यक्रमासाठी मदत पाहिजे, तर त्या लोकांनी मला कधी नाही म्हटलं नाही. आणि चांगली मोठ्या अर्थाने त्यांनी मदत देखील केली. अगदी महिलांच्या कर्करोगाच्या चाचपणीपासून तर अन्य सगळ्या याच्यापर्यंतचं काम केलं. आणि केवळ चाचपणी करून सोडलं नाही, तर गडकरींच्या माध्यमातून आणि आमच्या सगळ्या डॉक्टर मित्रमंडळींच्या माध्यमातून त्यांच्या शेवटपर्यंतच्या उपचाराची व्यवस्था देखील आम्ही केली. त्याच्यासाठी दान देतो शोधतो, लोकांनी द्यावं, याच्यासाठी पुढे यावं, हे सातत्याने आमची इच्छा असते. एक छोटी शाळा देखील चालवतो समर्पण सेवा समितीच्या माध्यमातून, आणि माझ्या वडिलांच्या नावाचं पंडित बचराज व्यास स्मृती प्रतिष्ठान आहे, त्याच्या माध्यमातून आम्ही एक शाळा चालवतो. ती शाळा डिप्टी सिग्नल भागात चालते. लहान मुलं जे गरिबांचे माथाडी समाजातले, किंवा आपण छत्तीसगडी ज्यांना समाज म्हणतो, जो हमाल वर्ग आहे, त्या हमाल वर्गांची मुलं माझ्याकडे येतात. अगदी प्री नर्सरी, म्हणजे प्री नर्सरी पासून, प्ले स्कूल पासून तर KG2 आणि आता स्टँडर्ड 1 इथपर्यंत, स्टँडर्ड 2चे 12 विद्यार्थी आहेत. म्हणजे 154-55 विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ आहे आणि ती चालवतो.
स्वर्गीय दत्ता मेघेंचे चिरंजीव समीर मेघे आणि सागर मेघे यांनी मला त्यांच्या शाळेमधलं फर्निचर मला डोनेशन मध्ये दिलं. आणि ते माझी जमेची बाजू आहे की मला शाळेत बसवू कुठे मुलांना, ही जी चिंता होती त्या मेघे परिवाराने सोडवली. आणि आजही माझा जो उत्कृष्ट सगळं आहे त्यांनी स्कॉलर्स या त्यांच्या शाळेमधलं फर्निचर काढून मला दिलं की हे तू घेऊन जा, आम्ही नवीन घेऊ. म्हणजे इतकं प्रेम देखील त्या परिवारांनी समाजसेवेसाठी दिलाय. त्यांचे देखील ऋण आपल्या माध्यमातून, शंखनादच्या माध्यमातून मी व्यक्त करतो. या मंडळीमुळेच काम करण्याची प्रेरणा मिळते आणि त्या माध्यमातून हे काम चालू आहे. आता तुमच्या बोलण्यातून उल्लेख आला, तुम्ही खेळाडू पण राहिले आहात. कबड्डी, जलतरण, बॅडमिंटन असे वेगवेगळे खेळ तुम्ही खेळत होतात, बरोबर? हो. मी सिपणमरा शाळेमध्ये असताना आमचे चराटे गुरुजी होते आणि ते मधुकरराव चराटे सरांनी आम्हाला बॅडमिंटनची सवय लावली. मी त्यावेळेला कबड्डीकडे माझ्या शाखेमुळे संघामध्ये कबड्डी रोज चालते त्यामुळे तिकडे कल होता. त्यांनी मला बॅडमिंटनची सवय लावली आणि मग नाज असोसिएशनच्या त्यावेळेच्या सगळ्या टुर्नामेंट मी रोज खेळत होतो दरवर्षी आणि आम्ही त्याच्यामध्ये नेहमी जिंकत आलो. नागपूरमध्ये मी आणि राजू बढिया, स्वर्गीय आहेत ते, राजू बढिया आणि मी ही जोडी त्यावेळेला प्रसिद्ध होती. पुढे मी अगदी 5-7 वर्षापूर्वीपर्यंत मी बॅडमिंटन खेळायचो, पण क्लबमध्ये खेळायचो. आम्ही डबल्स खेळलो, सिंगल्स खेळलो, पण कुठेही टुर्नामेंटमध्ये ना व्यायाम म्हणून खेळलो. कबड्डी तर मी नागपूर व्यायाम शाळा म्हणून आमच्या नागपूरच्या कुठलाही असं मैदान नसेल की जिथे आमची कबड्डीची स्पर्धा आणि मी खेळलो नसेल. प्रत्येक ठिकाणी पुरस्कार जिंकलेत. नागपूर व्यायामशाळा पुरस्कारांच्या आधारावर आम्ही त्या काळामध्ये बांधली. त्यानंतर नागपूर जिल्ह्यातलं कुठलंही गाव असं नाही की ज्या गावामधल्या होणाऱ्या टुर्नामेंटमध्ये नागपूर व्यायामशाळा खेळली नाही आणि फायनल आणि सेमीफायनल मारलं नाही, असं कधीच झालं नाही. ऑल इंडिया खेळलो, गोल्ड कप खेळलो. या सगळ्या कबड्डी खेळत खेळत आता संघटना चालवतो कबड्डीची. नागपूर जिल्ह्यातली डिस्ट्रिक्ट असोसिएशन ही माझ्याकडे आहे. मी त्याचा अध्यक्ष म्हणून काम करतो. खेळाडूंना साहित्य देणं, त्या खेळाडूंकडनं मॅचवरच्या स्पर्धा मी आता घेतल्या, म्हणजे अगदी ज्या टीव्ही मध्ये होत्या त्या पद्धतीच्या स्पर्धा स्पॉन्सर्स मिळून एक टीम त्यांना देऊन मी त्या स्पर्धा देखील आपल्या मानकापूरच्या स्टेडियमला घेतल्या. पण आता थोडासा त्या राजकारणामुळे कमी झालाय. आणि स्विमिंग तर आमचे सिपणमरा कॉलेज अनेक वर्ष चॅम्पियन राहिलं. त्या चॅम्पियनच्या याच्यामध्ये मी देखील टीम मध्ये एक होतो. अगदी अनीस अहमद असेल, तो आमचा पुरुषोत्तम वरठी असेल, की तो फुटाळा तलावामध्ये पोहणारे असतील, हे सगळे आमच्या बरोबर त्यावेळेला पोहणारे होते. एक LIT स्विमिंग टँक होता, जे LIT कॉलेजचं स्विमिंग पूल ते एकच होतं. निडॅम एक होता पण तो खराब असायचा. सिव्हिलचा कॉर्पोरेशनचा एक होता, तो देखील अनेक दिवस सफाईसाठी बंद राहायचा. अनीस अहमद माझ्या बरोबर स्विमिंग कॉम्पिटिशनला होते. त्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये जलतरण आणि कबड्डी ही जास्त मी खेळलो. बॅडमिंटन थोडस कमी, पण माझ्यासाठी मी खेळलो. पण डॉक्टरांनी लिगामेंट माझं खराब झालं, त्यामुळे त्यांनी सांगितलं की आता तुम्ही बॅडमिंटन खेळू नका, नाही तर मी क्लबमध्ये रेग्युलर खेळायला जायचो. एक थोडासा वेगळा प्रश्न आहे. इतकी वर्ष राजकारण तुम्ही जवळून बघताय, स्वतः राजकारणात आहात. तुमच्या सुरुवातीच्या काळातलं राजकारण आणि आताचं राजकारण, हा जो बदलता प्रवास आहे, तो कसा वाटतो? या प्रश्नावर उत्तर देणं थोडं कठीण आहे, परंतु तरीही राजकारणाकडे पाहण्याचा तो आमच्या नवीन पिढीचा जो एक भाव झालेला आहे, त्यांच्या मनामध्ये ज्या इच्छा आहेत की राजकारण म्हणजे प्रसिद्धी, राजकारण म्हणजे काहीतरी प्राप्त करून घेण्यासाठी, म्हणजे व्यक्तिगत प्राप्त करून देण्यासाठी. पहिले भारतीय जनसंघ आणि भारतीय जनता पक्ष यांचं एक ब्रीद वाक्य होतं की हे जे पूजा आहे यज्ञकुंड समिधासम हम जले. आम्ही स्वतःला जाळून राजकारण केलं पाहिजे आणि ते समाजाच्या उपयोगाचं असेल ते राजकारण. आणि मी एकदा प्रमोदजींना विचारलं होतं, स्वर्गीय प्रमोदजी महाजनांना, की जर आमचं लक्ष, आम्हाला गीतामध्ये तुम्ही सांगता की अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढ़ते जाना, पथ का अंतिम लक्ष्य नहीं है सिंहासन चढ़ते जाना, सब समाज को लिए साथ में आगे बढ़ते जाना. हे गीत तुम्ही आम्हाला सांगता. मग
पथका अंतिम लक्ष नाहीये सिंहासन चढते जाना, मग निवडणुका कशाला लढतो आपण? अनेक अशाच कामं करतो, ते केलं पाहिजे आपण. तर ते म्हणाले पुढचं वाक्य लक्षात ठेव, सब समाज को लिए साथ में आगे बढ़ते जाना. हे कारण आहे की आपल्याला सगळ्या समाजांचा विकास करायचा आहे, हे ध्येय समोर ठेवून राजकारणामध्ये काम करायचं आहे. पण मी जेव्हा आजचं राजकारण पाहतो तेव्हा मनामध्ये थोडं दुःख होतं. आम्ही अनेक प्रशिक्षण वर्ग घेतो, त्याच्यामध्ये समजवण्याचा सांगण्याचा प्रयत्न करतो की आपल्या नेत्यांचं शिकवण काय आहे, आपली आयडियोलॉजी काय होतं, आपले ध्येय काय आहे, एकात्म मानव दर्शन काय आहे, अंत्योदय म्हणजे काय, हे आम्ही सगळं सांगतो की त्या दिशेने प्रयत्न करा. राजकारणातल्या कुठल्याही पदापर्यंत जा, पण सरकार जोपर्यंत मग खालचं असेल की केंद्रातलं असेल, जोपर्यंत त्या शेवटच्या व्यक्तीचा कल्याणाची योजना त्याच्या मनात राहणार नाही, तो जर भाव मनामध्ये नसेल, ती सेवा करण्याची वृत्ती नसेल, तर मग आपल्या राजकारणाच्या किती मोठ्या पदाला काही अर्थ नाही. आज एका बाजूने फार चांगलं काम चालू आहे, तर दुसऱ्या बाजूने आमच्याही पाहण्यामध्ये येते की थोडंसं जरा कुठे राजकारणाकडे पाहण्याचा सर्व पक्षाच्या लोकांचा जो विचार आहे तो थोडा बदललेला आहे. तो नवीन पिढीने थोडा ठीक केला तर मला असं वाटतं की आम्ही लवकर विश्वगुरू बनू. भारत चांगला राजकीय दृष्ट्या लोकशाहीच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून चांगलं राष्ट्र म्हणून उभं राहील पुन्हा विश्वामध्ये. गिरीजी, जवळपास एक 50 वर्षांचा तुमचा एक सामाजिक जीवनातला प्रवास आहे. एक उत्तम कवी, खेळाडू, राजकीय नेता, समाजसेवक, असे सगळे वेगवेगळे आयाम तुमच्या व्यक्तिमत्वाला लाभले आहेत. इथून पुढचा प्रवास कसा असेल असं ठरवलाय? हे बघा, असं आहे की ज्या संस्कारातून आम्ही आलो त्या संस्कारामधून समाजाची सेवा हे अंतिम लक्ष आहे आणि ते मरेपर्यंत करणार. पण माझा पुढचा प्रवास थोडासा वेगळा आहे की मला कुठली राजकीय पद्धतीची अभिलाषा मोठी नाही. जे पक्ष जबाबदारी देईल ते मी स्वीकारेन. पक्षाचं काम जोपर्यंत कार्यक्षम आहे, धावू शकतो, करू शकतो, तोपर्यंत पूर्ण करणार. कुठल्याही पदावर सामान्य कार्यकर्ता म्हणून ते करत राहणार. मी आपला एक वेगळा एक विचार केला आहे की मी माझं एक जीवनातलं पुस्तक लिहितोय की शेवटी 51 वर्षामध्ये मला माझ्या पुढच्या परिवाराने आणि माझ्या पिढीने ओळखलं पाहिजे की मी काय होतो आणि काय झालो, हे कसं कसं होत गेलं. ते हे मला असं वाटतं ते पुस्तक लिहिण्याचं काम माझं चालू आहे. ते पुस्तक एकदा झालं आणि ते प्रकाशित झालं तर मला असं वाटतं की मी शून्यातून उभा झालो. म्हणजे एक मोठं राजकीय वलय वडिलांचं माझ्याकडे होतं असं म्हणतात. विवेक सारख्या मासिकामध्ये लिहून आलेल्या अनेकांनी लिहिलं त्यांच्यावर, वडिलांवर, की बछरजींनी जर पैसा कमवला असता वकीलमधून, सुप्रीम कोर्टचे वकील होते, हायकोर्टचे निष्णात वकील होते, नागपूरमध्ये फार मोठं नाव होतं, पण त्यांनी पैशाकडे कधी प्राधान्य केलं नाही. म्हणजे भाऊसाहेब बढेंनी लिहिलं की त्यांनी जर पैसा कमवायचा विचार केला असता तर दुर्गाप्रसाद सराफ सारखे किंवा फेकॉर सारखे किंवा असे मोठ्या मोठ्या त्यांच्या सगळ्या त्यांचे क्लायंट होते, त्यांनी खोऱ्याने म्हणजे पावड्याने पैसा जमा केला असता. याच्यातून जेव्हा 1972 मध्ये ते वारलेत, ते मार्च मध्ये वारलेत आणि मी ऑक्टोबर मध्ये परिवाराच्या माध्यमातून नोकरी सुरुवात केली. माझे 2 मोठे भाऊ होते, त्यांनी देखील नोकरी केली. आमच्या परिवाराची आर्थिक जी जडणघडण होती ती इतकी अडचणीची झाली की आम्हाला त्या काळामध्ये 80 रुपयाची नोकरी करावी लागली. मी 80 रुपयावर होतो, माझे मोठे भाऊ विदर्भ पेपर मिलमध्ये होते. अभ्यास चालू होता पण तो घरी बसून किंवा नोकरी करून. त्यामुळे याच्यातून आम्ही गेलो आणि जाताना मग एक एक जी आम्हाला पायरी लाभत गेली ती आमच्या सक्रियतेमुळे, कामामुळे, संस्कारामुळे, आणि कोणीच म्हणू शकत नाही की नावामुळे मिळाले नाही. 100% नावाचं वलय होतं, पण त्या नावाचा आधार आम्ही कधी घेतला नाही. तर आजही आमच्या नावाच्या कामाच्या आधारावर आम्ही जगतो. आणि वडिलांच्या गेल्यानंतर 72 नंतर आईनीच असं आम्हाला सांभाळलं, त्या संस्कारातून आईनी आम्हाला घडवलं असं म्हणावं लागेल. कारण मी तर अगदी 14-15 वर मॅट्रिक मध्ये होतो त्यावेळेला जेव्हा वडील गेले. त्यांना मी पूर्ण बघितलंही नव्हतं, अनुभवलंही नव्हतं. तेवढ्या याच्यात मला आईने सांभाळलं आणि जे आज मी आहे त्याचं पूर्ण श्रेय माझ्या आईला आहे. आणि तिच्या जीवनावर पहिले पुस्तक लिहितोय, तेही काम चालूच आहे. आणि त्यानंतर माझे पुस्तक लिहिणं चालू आहे. जेव्हा विचारतो 4 पानं लिहितो, 4 पानं सोडतो, असं माझं चालू आहे. पण हे 2 पुस्तकं लिहिण्याचं काम एकच आहे की आईला श्रद्धांजली, तिचं स्मरण करणं आणि आपल्या जीवनामधल्या ज्या अडीअडचणी आल्या आणि इथे पोहोचलो तर कोणी असं म्हणू नये की मी कुठे आहे.
मी कुठून सुरुवात केली हे लक्षात असलं पाहिजे. आणि असे अनेक समाजामध्ये लोक आहेत की जे शून्यातून मोठे झाले. त्यामुळे नवीन पिढीने त्या लोकांच्या सगळ्यांच्या जीवनाकडे प्रारंभिक अवस्थेकडे बघितलं पाहिजे, त्याला अनुभवलं. ते जे अकस्मात घटना ज्या घडतात त्या घडण्याचं प्रसंग कमी होतील, त्या घटना कमी होतील आणि लोकांना लढण्याची शक्ती मिळेल असं मला वाटतं. अगदी गिरीशजींसोबतची ही चर्चा, त्यांचं काम अनुभव इतका मोठा आहे की ही चर्चा अजूनही पुढे सुरू राहावी असं वाटणं स्वाभाविक आहे. पण वेळेची मर्यादा लक्षात घेता कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यामुळे ही चर्चा आपण इथेच थांबूया. गिरीजी, आपण शंखनादच्या निमंत्रणावरून या ठिकाणी उपस्थित झालात, आपले खूप खूप आभार. धन्यवाद. शंखनादनी मला बोलावलं. एक चांगलं चॅनल नागपूरमध्ये शंखनाद आहे आणि केवळ मुलाखत म्हणून नव्हे तर यांचं लक्ष नागपूर शहरामध्ये, विदर्भामध्ये, देशामध्ये होणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या घटनेकडे सामाजिक चिंतनाच्या त्याचा कानोसा घेऊन ती चांगली सकारात्मक बातमी लोकांपर्यंत कशी पोहोचेल याचा देखील विचार करतात. आणि जनतेचे प्रश्न, त्यांचा आवाज हा शंखनाद या माध्यमातून कसा लोकांना पोहोचेल याचाही प्रयत्न करतात. मी त्यांचं निश्चित रूपानं अभिनंदन करतो.